नमस्कार. मी विद्युत भागवत, स्त्री प्रश्नाची अभ्यासक म्हणवते स्वतःला. आणि माझा प्रवास आहे तो अगदी साधा, म्हणजे घरगुती अनुभव की स्त्रीवाद म्हणजे काय सांगायचं झालं तर माझ्या अगदी व्यक्तिगत जीवनामध्ये आलेल्या स्त्रिया यांच्या अनुभवातूनच मला काही गोष्टी जाणवतच गेल्या होत्या. मी आत्ता जे बोलणार आहे ते स्त्रीवाद ही संकल्पना, स्त्रीवाद शब्दसंहिता कशी वापरली जाते स्त्री प्रश्नाच्या आकलनासाठी आणि सैद्धांतिकदृष्ट्या सुद्धा ती कशी महत्त्वाची आहे. माझ्या काय लक्षात येतं की सगळीकडे आत्ता असं झालं आहे की जेंडर, लिंगभाव विषमता, स्त्रिया, आणि म्हणजे असं झालं की स्त्रिया म्हणजे समस्या. आणि सगळ्यांना अकॅडमिक जगामध्ये सुद्धा, शैक्षणिक जगामध्ये जेव्हा या प्रश्नाला स्थान मिळालं तेव्हा मी बाई आहे म्हणून मी विमेन स्टडीज करते असंही झालंय. आता इथे कुठेतरी आपल्याला नीटच विचार करायला पाहिजे. तर आपण या संहितेचा, या संहितेचा विचार गांभीर्याने केला तर कसं दिसतं की स्त्रीवाद हा शब्द इंग्रजी फेमिनिझमचं भाषांतर आहे नक्कीच. आणि दुसरं कुठेतरी 74-75च्या काळामध्ये या शब्दाच्या बाबतीत विवादही खूप झाले. म्हणजे भारतामध्ये जेव्हा स्त्रिया स्त्री प्रश्नाविषयी बोलू लागल्या, स्त्री प्रश्नाचं आकलन करू लागल्या, तर प्रामाणिकपणे सांगायचं तर सुरुवातीच्या पाश्चात्य जगातल्या स्त्री चळवळीतल्या बेटी फ्रीडम सारख्या बायका आणि सिमोन दी बुवा सारख्या बायका यांच्या संहिता नक्कीच वाचल्या गेलेल्या होत्या. पण मग ते भारतीय संदर्भात कशा प्रकारे आपण बघणार. आणि मग तो प्रश्न असा आला की स्त्रीवाद म्हणजे पाश्चात्य आहे काहीतरी, पाश्चात्यांचे अंधानुकरण नको. म्हणजे काय, पाश्चात्य विरुद्ध पौर्वात्य असं करायचं. म्हणजे मानुषीमध्ये जर तुम्ही जुन्या अंकांमध्ये पाहिलं तर हे वाद खूपच मोठ्या प्रमाणात उभे केलेले दिसतात. आणि वाय आय एम नॉट अ फेमिनिस्ट आणि मग वाय आय एम अ फेमिनिस्ट असं दोन्ही झालं. आता पुलाखालून किंवा पुलावरून काय म्हणतात माहिती नाही, पण पाणी बरंच गेलंय. आणि स्त्रीवादाच्या बाबतीत आपल्याला असं लक्षात येतं की त्या शब्दाची जशी आपल्याला एक स्पष्टता, निश्चितता हवी, तशीच स्पष्टता आणि निश्चितता आपल्याला स्त्री प्रश्न या सुद्धा शब्दाची हवी. म्हणजे असं की सर्व स्त्रिया, आम्ही स्त्रिया, मिळून साऱ्या जणी, या सगळ्या शब्दांमध्ये इच्छा तर असते की सगळ्या स्त्रियांना हे आपलं वाटावं, पण तसं काही होत नाही. शेवटी प्रमुख प्रवाही एक काहीतरी गट असतो, तो गट ठरवत असतो कोण परिघाबाहेर पडलंय, कोण परिघाच्या आतमध्ये. काय आपल्याला माहिती आहे आदिवासी बाईच्या जगण्याचं आणि बाई पुरुषांच्या नात्यांसंदर्भात काही माहिती नसतं, पण आपण सगळ्यांच्या वतीने बोलतोय असा दावा त्या काळात केला गेला. आता साधी गोष्ट आपण पाहूया की काय झालं. तर स्त्रीवाद हा शब्द जेव्हा शैक्षणिक जगामध्ये स्त्री प्रश्नाचा अभ्यास सुरू झाला तेव्हा पहिल्यांदा असं लक्षात आलं की म्हणजे नॉर्टन अँथॉलॉजी तयार झाल्यावर आम्हाला खरोखरच असं वाटलं की भारतीय स्त्रियांच्या लिखाणाचा इतिहास लेखिका सापडल्या. आणि असं लक्षात आलं की महाराष्ट्राचं वैशिष्ट्यच आहे. महाराष्ट्रात अगदी मांग मुलीचा निबंध आणि महारामांगांच्या दुःखांविषयी महात्मा फुल्यांच्या शाळेत शिकणारी मुलगी ज्या वेळेला स्पष्टपणे म्हणते की फुटपाथवर आम्ही जे बाळंत होतो ते आणि गाद्या गिरद्यांवर होणारी बाळंत होणारी बाई यांच्या आमच्या जगण्यामध्ये काहीही साम्य नाही, काही नातं नाही. म्हणजे तिने एक राजकीय भूमिका घेतली. आणि ह्या अर्थाने मला असं वाटतं की अकॅडमिक जगामध्ये, शैक्षणिक जगामध्ये स्त्रीवादाचा अभ्यास सुरू झाला, स्त्रीवादी जाणीव कशी तयार झाली, तेव्हा दोन गोष्टी झाल्या. एक म्हणजे आधुनिकता ही आपल्याकडे पूर्वी होती असा एक दावा करण्याची शक्यता निर्माण झाली. कारण वारकरी संप्रदाय पाहिलं तर अगदी ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण मुक्ताबाई, आपल्याला सगळ्यांना फक्त ती ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण असंच प्रमुख प्रवाहाने सांगितलं. पण जेव्हा बघतो की मुक्ताबाई ही सरळ चांगदेवाला म्हणते की अरे चांगदेवा तू निगुरा आहेस, तुला नग्न स्त्रीकडे पाहता येत नाही.
जनी वनी हिंडती गाई त्यासी वस्त्रे असती काही भिंतीसी कोनाडे तैसी आम्ही. आता हे जेव्हा मला सापडलं म्हणजे माझं गंमतच झाली होती की साहित्याचा अभ्यास होता, पण साहित्याचा अभ्यास सामाजिक डॉक्युमेंट म्हणून केला पाहिजे, समाजशास्त्रीय पद्धतीने केला पाहिजे, या माझ्या हट्टाला कोणीही लक्ष द्यायला तयार नव्हतं. त्यावेळेला साहित्याकडे सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने पाहायचं आणि इतिहास वगैरे काही नसतो साहित्याला, असं पण एक काहीतरी होतं. आणि आमचे सगळे जे विषय होते MA मराठीपर्यंतचे सामाजिक इतिहासाचा गंधसुद्धा नव्हता. अशा वेळेला मला असं वाटतं की त्या साहित्याच्या अभ्यासाचा मला खूप उपयोग झाला आणि म्हणून स्त्रीवाद ही कुठच्या तरी आधुनिकतेच्या चौकटीत म्हणजे औद्योगिकरण झाल्यानंतर वसाहतवाद आल्यानंतर अशी काहीतरी उगवलेली जाणीव असं नाही, त्याचे अन्वयार्थ लावता येतात आणि त्यातून एक विस्तार करणारा असं एक जाणीव आकलन तयार होतं. आणि ते आकलन काय आहे तर स्त्रीवाद हे बाय द विमेन फॉर द विमेन ऑफ द विमेन असं काही नाही. स्त्रियांपुरतं तयार केलेलं कोणजं ज्ञान असं नाही. आणि त्याच वेळेला स्त्रीवाद ही एक परिवर्तनवादी राजकीय जाणीव आहे. स्त्रीवादाची आकांक्षा अशी आहे की मार्क्सवादाला जसं सगळंच म्हणजे मार्क्सच्या मांडणीमध्ये एस्थेटिक्सपासून क्लासपर्यंत सगळ्या गोष्टींचं अतिशय खाचाखोचांचं विश्लेषण आहे, मग तसंच विश्लेषण स्त्रीवादाला शक्य आहे का? आणि स्त्रीवादाचं वैशिष्ट्य असं आहे की एक कोणीतरी विचारवंत नाही आहे, एक कोणीतरी मक्ता घेऊन बोलत नाही. म्हणजे सिमॉन दी बुवानी जेव्हा मॅन द सब्जेक्ट वुमन द अदर अशी स्लोगनच दिली, अशा तऱ्हेची मांडणी केली, तेव्हा तिने सार्त्रबरोबर सतत ती बोलत होती आणि तत्त्वज्ञानाच्या पातळीवर तिने असं स्पष्टपणाने लक्षात घेतलं की आपल्याला जर का काही स्त्रीवादाविषयी बोलायचं असेल तर केवळ माझा अनुभव नाही तर सेकंड सेक्स सारख्या पुस्तकामधून ती शोध घेत गेली की बाई असणं म्हणजे काय, लैंगिकता म्हणजे काय, जनन क्षमता म्हणजे काय आणि काम म्हणजे काय, बाईचं काम. मग आपल्या मार्क्सवादी चौकटीत अगदी ठोक होतं की जे वेतन निर्माण करतं, जे सामाजिक उत्पादन करतं ते काम, म्हणून मग घरकाम हे अदृश्यच राहिलं होतं. तर अदृश्य राहिलेल्या घरकामाला मध्ये सुद्धा एका अर्थाचं पुनरुत्पादन असतं आणि म्हणून जर का उत्पादनाचे संबंध बघायचे तर पुनरुत्पादनाच्या संबंधांमध्ये स्त्री प्रश्नाच्या अंगाने विचार केला पाहिजे, हे एक आलं. आणि म्हणून मला असं वाटतं की स्त्रीवादाचा जो राजकीय आशय आहे तो मला तर कधी कळला सांगते. रिकास्टिंग विमेन म्हणून कुमकुम संगारी आणि सुदेश वैद यांनी लिहिलेलं पुस्तक आणि त्याची प्रस्तावना वाचल्यावर माझे डोळे खाडकन उघडले. त्या पुस्तकामध्ये तिने असं म्हटलं की मानवी जीवनातलं प्रत्येक पाऊल हे लिंगभावाने घडतं. असं म्हटल्यानंतर आपला विषय हा बायकांनी बायकांपुरतं बोलावं असंही नाही. आणि मुळात बायका आणि पुरुष याचा अर्थ काय, बाई असणं म्हणजे काय, पुरुष असणं म्हणजे काय, आणि त्याचे अर्थ हे समाजामध्ये घडतात, अर्थव्यवस्थेमध्ये घडतात आणि त्यातलं वर्चस्वाचं जे स्थान आहे ते सुद्धा राजकीय अर्थव्यवस्थेत घडत असतं. म्हणून त्याच्यामध्ये नैसर्गिक काही नाही. म्हणजे स्त्रिया जर दुय्यम असतील तर ते एक रचित आहे आणि त्यांच्या दुय्यमत्वाच्या ऐवजी म्हणून मला असं वाटतं की स्त्रीवादाचा विचार करताना समानता या मूल्याचा विचार अतिशय गांभीर्याने केला पाहिजे. आणि तो केला रे केला की आपल्या लक्षात येतं की आपण संपूर्ण चर्चा विश्वामध्ये प्रवेश करतो. समाजामध्ये जेव्हा जेव्हा उथलपुथल होते तेव्हा तेव्हा जातीच्या विषयी आणि भावाविषयी जे छेदणारी अशी परस्पर अक्ष तयार होतात. म्हणजे दलित म्हटलं की तो दलित आणि बाई म्हटली की मात्र सवर्ण बाई, हे कसं काय घडतं हा प्रश्न नव्या पिढीने विचारला पाहिजे. आणि हा प्रश्न विचारून ज्या वेळेला एका अर्थी ह्या प्रश्नाची जटिलता समजून घेतली की मग आपल्याला कळतं की मार्केट ओरिएंटेड कजरारे करून नाचणारी स्पेस कोणाला मिळते आणि कुणाला नुसतं म्हातारपणीसुद्धा एकाकी पकडून बलात्काराला तोंड द्यावं लागतं सांघिकरित्या, म्हणजे समूह पातळीवर. म्हणजे एक महत्त्वाचा प्रश्न खैरलांजी
आणि ह्या 2013च्या बळी गेलेल्या मुलीच्या संदर्भात आपल्याला हा प्रश्न विचारावा लागेल की असं काय आहे की असा गट जेव्हा तयार होतो तेव्हा तो त्या गर्भाशयात बाटल्या काय घालतो आणि काठ्या काय घालतो आणि खैरलांजीच्या ह्याच्यात प्रियांका आणि ह्या बायकांना जे सोसायला लागलं त्यांच्या शरीरावरती खुणा केल्या गेल्या हे नेमकं काय आहे. आणि सगळ्या युद्धांमध्ये असंच होतं, इतक्या निर्लज्जपणाने याबद्दल बोलणं ह्याच्यासारखा स्त्रीवाद न जाणण्याचा गुन्हा करणं आहे. ही एक राजकीय परिवर्तनवादी जाणीव आहे. आपल्याला सर्वच समाजामधल्या सर्व गोष्टींना बदलायचं आहे, म्हणजे अगदी भाषासुद्धा बदलायची आहे. आपण इथे जवाहरलाल नेहरू विद्यापीठातल्या आत्ता नुकत्या घडलेल्या घटनेबद्दल आणि घटनेबद्दल येणाऱ्या प्रतिसादांबद्दल बोलायला पाहिजे असं मला फार वाटतं. कारण जे स्वतःला देशभक्त म्हणतात आणि दुसऱ्यांना देशद्रोही ठरवतात त्यांना भारत माता नावाचं एक रचित स्वतःचं वाटतं. तर एक लक्षात घेऊया आपण की बाईच्या शरीराची ही जी विभागणी आहे ना, की एक मातृत्व आणि ते पवित्र अत्यंत पूजनीय, आणि दुसरीकडे त्या बाईचं बाकी सगळं जे असणं आहे ते भयंकर लांछनास्पद आणि लैंगिकतेने भरलेलं. तर ही विभागणीच आधी मला मुळात मान्य नाही. पण भारत मातेलाचा मान ठेवण्यासाठी वर अत्याचार करू असं उघडपणे बोलू शकणं याचा अर्थ काय आहे. ह्याचा अर्थ हाच आहे की हे फार पूर्वी झालं आहे. पूर्वी जेव्हा दलित पॅंथरनी मग आवाज उठवला होता तेव्हा झेंड्याच्या खाली दलित स्त्रियांवरती अत्याचार झाला तरी हरकत नाही, पण आम्ही झेंड्यालाच कवटाळू असे तथाकथित राष्ट्रवादी म्हणाले होते. तसंच आता चाललेलं आहे. आणि मला असं वाटतं की ह्याच्यामागे अत्यंत धूर्त असं राजकारण आहे. जेव्हा बाईला मातृरूपात पाहतात तेव्हा गोठवून टाकतात. कारण बाईच्या जर शरीराला 4 अर्थ असतील की लैंगिकता, जनन क्षमता, ती करते ते काम म्हणजे उत्पादनाचं काम, आणि मुख्य म्हणजे संस्कार आणि समाज घडवण्याचं काम, सोशलायझेशन, या 4ही कामांचा जर विचार केला आपण तर मग हे एकदम मातृत्व. मग आपल्याकडे परत आहे माहितीच आहे की पूर्वी याज्ञवल्क्यांना विचारलं होतं तेव्हा अनौरस औरस संतती याच्याबद्दल प्रश्न विचारला म्हणून तुझं आता तुझ्या डोक्याची शक्ल तुझ्या पायाशी पडतील आणि तुझी जीभ जळून जाईल हेच सांगितलं ना आमच्या परंपरेने. त्यामुळे मला असं वाटतं की स्पष्टपणाने आपण भूमिका घेतली पाहिजे की भारत मातेच्या नावाने टाहो फोडणारे हे सुपुत्र हे नेमकं काय करतायत. आणि त्याच्यासाठी मला असं वाटतं की सर्व विचार करणाऱ्या, लिहू शकणाऱ्या, बोलू शकणाऱ्या माणसांनी वेळोवेळी चौकात ह्याची मांडणी केली पाहिजे. अशी आशा करते की ह्याच्याबद्दल तुम्ही काहीतरी चर्चा कराल, वादविवाद कराल आणि मग पुन्हा नवे प्रश्न उभे कराल. आणि जर मला संधी मिळाली तर पुन्हा एकदा त्यालाही उत्तरं द्यायला मला आवडेल.